ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि सर्व रोग निदान शिबिरात 105 रुग्णांची तपासणी. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सेवेचा महाकुंभ सुरू. निर्मला बाफना. आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे आरोग्य मंदिर आहे. सध्याच्या युगात न परवडणारा औषधांचा खर्च यामुळे अनेक रुग्णांना उपचार मिळणं अवघड झालंय. मोफत आरोग्य शिबिरांमुळे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळत आहे. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सेवेचा महाकुंभ सुरू आहे, असे प्रतिपादन निर्मल ग्रुपच्या श्रीमती निर्मला बाफना यांनी केलं आहे. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे राष्ट्रसंत श्री आनंद ऋषीजी मसा यांच्या 126व्या जन्मदिनानिमित्त ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि इतर सर्व आजारांवर निदान, चिकित्सा आणि साथीचे आजार व सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन स्वर्गीय रमेशचंद्र बाफना आणि स्वर्गीय राहुल बाफना यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बाफना परिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं. यावेळी शिबिराचं उद्घाटन श्रीमती निर्मला बाफना आणि बाफना परिवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं. याप्रसंगी संतोष बाफना, सौ रुपाली बाफना, ऋषभ बाफना, सौरभ बाफना तसेच जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, माणकचंद कटारिया, अभय गुगळे, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉक्टर आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर वसंत कटारिया, डॉक्टर गजेंद्र गिरी, डॉक्टर प्राजक्ता पारधे, डॉक्टर स्वप्नील शिंदे आदि उपस्थित होते. सौ रुपाली बाफना म्हणाल्या, चरणों में कोटिशा वंदन. आप सभी को सादर जय जिनेन्द्र. जैसे कि हर साल यहाँ पर अलग अलग शिविर का आयोजन होता है और उसमें हमें एक शिविर के में जो सेवा का मौका मिलता है, उसके लिए मैं बाफना परिवार हमेशा आपका ऋणी रहेगा और भविष्य में भी हमें यह मौका मिलता रहे, ऐसी आपसे विनती है. मैं बस इतना ही कहना चाहती हूँ, सेवा का यह कारवा यूं ही चलता रहे, सेवा का यह कारवा यूं ही चलता रहे, हर चेहरे पर मुस्कान यूं ही खिलती रहे. आप सभी का स्नेह और सहयोग सदा बना रहे, आप सभी का स्नेह और सहयोग सदा बना रहे, इसी कामना के साथ आप सभी का बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद. प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले, आपण समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत या सेवा पोहोचवाव्या, त्यासाठी विविध मेडिकल कॅम्प वर्षभर असे चालले जातात आणि समाजाच्या अंतिम घटकाला त्याचा उपयोग व्हावा, त्यासाठी या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने हे सेवेचं जे काही यज्ञ हे चालू आहे. आणि बाफना परिवारासारखे असे वेगवेगळे परिवार या मेडिकल कॅम्पला स्पॉन्सरशिप देऊन आमच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वपूर्ण काम या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने होत असतं. आजच्या कॅम्पचं स्पॉन्सरशिप निर्मल ऍडव्हर्टाईज श्री रमेश, स्वर्गीय श्री रमेश बाबा यांचा संपूर्ण परिवार, आदरणीय श्री रमेश बाबा यांची आज आठवण झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पिंपळगाव सारख्या लहान गावामध्ये नाशिकच्या जिल्ह्यातून नगरमध्ये येऊन जवळजवळ 40-45 वर्षापूर्वी आणि प्रत्येकाच्या प्रवास, तो बिझनेसचा प्रवास मी डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीतून तरुण आज या एक चांगलं नामांकित असं पब्लिसिटी ग्रुप असं निर्मल ऍडव्हर्टायझिंग, रमेश बापना असेल, मग संतोष भाऊ बापना असेल किंवा निर्मल ताई बापना यांच्या असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी काबड कष्ट करून आणि प्रत्येक ठिकाणी त्या कामाला न्याय दिल्यामुळे आज एवढं मोठं जे काही आज भव्य आणि दिव्य त्यांचं जे काही काम आहे ते काम निश्चित नुसतं कामच न करता आनंद ऋषीजी हॉस्पिटल सारख्या सेवा प्रकल्पामध्ये प्रत्येक जिथे कमी तिथे आम्ही एखादं काम सांगितलं वरती ते काम त्या दिवशी ते कम्प्लीट करणं आणि परत त्याचं रिझल्ट देणं, असं संतोष बाबणाचं काम. आणि यामुळेच एवढं मोठं काम आपण किंवा आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे जे काही सेवाचे काम पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण जे काही होल्डिंग पाहतो किंवा वेगवेगळे बॅनर्स पाहतो, तर जिथे एखादं होल्डिंग मोकळं असतात तर तिथे ते आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं लावून टाकतात. कारण हॉस्पिटल हा आपलाच एक अंग आहे, अशा भावनेने लोक काम करत असल्यामुळे एवढं न भूतं न भविष्यती असं कार्य आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं चाललंय. त्या परिवाराला एक फार शुभेच्छा देतो आणि भविष्यातही त्यांचे 2 सुपुत्र झालेले, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुमच्याही हातून समाजाची पण सेवा व्हावी, आनंद ऋषीजी हॉस्पिटलची सेवा व्हावी आणि तुमचेही कर्तृत्व वाढावं यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. डॉक्टर प्राजक्ता पारधे म्हणाल्या, राष्ट्रसंत आनंद ऋषी महाराजांच्या चरणी नमन करून मी आज या शिबिराबद्दल थोडक्यात माहिती सांगू इच्छिते. बेसिकली फिजिशियन म्हणजे कुठल्याही हॉस्पिटलचा बॅकबोन असतो. उपयुक्त आलेल्या सर्दी खोकल्याच्या पेशंटपासून आयसीयूतील अत्यंत जटिल सिरियस रुग्णाचं निदान करण्यासाठी किंवा त्याच्या मॉनिटरिंगसाठी फिजिशियनची अत्यंत आवश्यकता असते.
आज आपण या शिबिरामध्ये कॅम्प मध्ये ओपनिंग स्वरूपात ज्यांना कोणाला काही त्रास आहे, सर्दी, ताप, खोकला किंवा नॉन कम्युनिकेबल डिसीज, कोणाला दम लागत असेल, बीपी शुगरचा त्रास असेल तर त्यांनी त्यांची तपासणी करून घ्यावी. तसेच ज्याला असं वाटतंय की मला काही आजार असण्याची शक्यता आहे, अशी शंका असल्यास त्यांनी उपस्थित परत दाखवावं, जेणेकरून आमचे तज्ञ डॉक्टर तुमचे इव्हॅल्युएशन करतील, तुमचे सिम्पटम्स आणि तुमचे जनरल आणि सिस्टमिक एक्झामिनेशन करून तुम्हाला काही आजार आहे की नाही याची शहनिशा करून देतील. ओपीडी सेवेबद्दल बरोबरच फिजिशियन जसं म्हटलं तसं हा पूर्ण हॉस्पिटलचा बॅकबोन असतो. कारण आलेल्या प्रत्येक पेशंटचे लक्षण समजून घेऊन त्याला कुठल्या प्रकारचा आजार आहे, त्याला अजून काय तपासण्यांची गरज पडू शकते, त्याच्यावर उपचाराची प्राथमिक दिशा काय असेल हे सर्व ठरवणे फिजिशियनच्या अखत्यारीत येतं. त्याप्रमाणे आयसीयूचे पेशंट मॅनेज करणं, इमर्जन्सी मॅनेज करणं किंवा फक्त मेडिसिन किंवा फिजिशियनच्या अखत्यारीतलेच पेशंट आहे तर सर्जिकलसाठी आपण फिटनेस पाहणे किंवा इंट्राऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन झाले, पोस्ट ऑपरेशनच्या मॉनिटरिंग मध्ये काय अडचण आली, त्याचा बीपी कमी जास्त झाला, ताप आला किंवा त्याला दम लागायला लागला, लघव कमी झाली किंवा कुठल्या इन्फेक्शनची शक्यता वाटली तर सर्वप्रथम फिजिशियनला येऊन त्यावर शहनिशा करून उपचाराची दिशा सांगावी लागते. आजकाल कसं झालं, लोक म्हणतात की आम्ही न्यूरोलॉजिस्टकडे चाललो, छातीत दुखणं तर लोकांना कार्डिओलॉजिस्ट पाहिजे. पण जेव्हा हे सगळं उपचार असतात तेव्हा कुठल्याही एका स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी मध्ये फिट होत नाही, तर तुमच्यासाठी परत फिजिशियनच तुम्हाला मदतीला थांबून घेतो. तसंच डायबिटीस हा असा आजार आहे की आपल्या जवळपास 40 ते 50% जनरल पॉप्युलेशन मध्ये हा आजार झालेला आहे. बऱ्याच जणांना त्याची कल्पना नसते किंवा माहीत असेल तर दुर्लक्षित केलं जातं. पण डायबिटीस मध्ये मेंदूपासून पायाच्या नखापर्यंत सर्व अवयवांवर तीव्र परिणाम होतात. त्यासाठी तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या डॉक्टरकडे दाखवू शकत नाही. न्यूरोलॉजिस्ट, किडनीचा त्रास आहे म्हणजे न्यूरोलॉजिस्ट. तर फिजिशियनकडे तुम्ही जर व्यवस्थित डायबिटीसची ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला कुठलाही एंड ऑर्गन डॅमेज होऊन कुठल्याही सुपर स्पेशालिटीची गरज पडणार नाही असं मला वाटतं. तर मी एकच आव्हान करू इच्छिते की ज्याला आपलं आरोग्य जपायचे, कारण आरोग्याची इन्व्हेस्टमेंट हे सगळ्यात खूप फलदायी असणार आहे असं मला वाटतं. कोविडने आपल्याला शिकवलंय, पण सध्या वाढत चाललेलं नॉन कम्युनिकेबल डिसीज जसं हार्ट अटॅक, डायबिटीस, ब्लड प्रेशर या सगळ्यावर जर तुम्ही तुमच्या आरोग्याची बेसिक आरोग्याची उत्तम काळजी घेतली, चांगला लाईफस्टाईल किंवा जीवनशैली कशी ठेवावी यासाठी डॉक्टरांचं योग्य मार्गदर्शन केलं आणि सातत्याने जर त्याचं पालन केलं तर मला नाही वाटत की तुम्हाला कुठला मोठा आजार होईल किंवा आजाराची लक्षणे प्राथमिक स्वरूपातच लक्षात येईल. आजार प्राथमिक स्टेजमध्ये चांगल्या प्रकारे आटोक्यात आणता येईल आणि तुमचं आरोग्य अर्धगोळा बाळासाठी सुयोग्य आणि अबाधित राहील असं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केले तर आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले. या शिबिरात 105 रुग्णांची तपासणी करण्यात आली. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर.